दर्शन झालंय. चप्पलासाठी आता चप्पल घेऊन मस्त इथं जरा फिरूया. दाखवतो तुम्हाला काय घ्यायला काय आहे काय. सोलापूरला आले आणि सोलापुरी चादरी घेतली नाही घ्यायची नाही. खूप खूप आहेत घरी म्हणून. कारण की प्लॅन असा होता की डायरेक्ट जेवायला जायचं. वडिलांचा प्लॅन होता. पण तुम्हाला माहितीच आहे बॉस कोण असतं फॅमिलीमध्ये. तर आई बोलली फ्रेश होऊन सगळं कपडे चेंज करून जाऊया. कोई ना चला बस स्टॉप दाखवतो तुम्हाला. टंटिंग तिकीट काढा. तिकीट नाही काढतो पण होय ना चला. लालपरीतून जायचं आहे मस्तपैकी. काय बोलते मग मी लालपरीतून कोकणात जायला पण मजा येते खूप. आम्ही खूप वेळा गेले कोकणात. कोकणातले पण व्लॉग येणार आहेत. कारण की घर इन प्रोसेस बॉईज तुम्हाला दाखवतो नंतर म्हणजे काय घर इन प्रोसेस. होय ना स्टार्टिंग क्लास मध्ये काय बोलायचं मी पण खूप प्रॅक्टिस केलाय. गावात बोलत काय प्रॉब्लेम विचार करतो का ना खूप चांगलं झालं दर्शन खूप चांगलं आम्हाला खूप वेळ म्हणजे बघायला भेटलं म्हणजे आम्ही. मित्रांनो दर्शन झालंय. पाठी कळस बघू शकता मंदिराचा. जास्त म्हणजे ज्या मंदिराच्या आवारात गेलो आणि एक फिलिंग हिट झाली की भाई एका काळी महाराज पण इकडे यायचे. ते सगळं असं दृश्य दिसलं की भाई मंदिरात ते महाराजांनी ती फिलिंग बोलू शकत नाही ती शब्दाने. दॅट वन मग खूपच म्हणजे चांगलं वाटलं येऊन. आणि ते 3 तास वरच होते लाईनीत उभं राहायचं. मी बोलू शकतो. तर आता निघायचं टाईम झालाय या साईडने. थोडा वेळ बसलो मग आवारात मस्त की यस थोडा वेळ निघूया. काय बोलतेस अजून काय. नो नथिंग. माय गॉड नथिंग. कॅमेराच आहे. साईडला तो गेट स्टार्टिंगला दाखवलेला. ते इथून असं येऊन पहिले इकडून अशी एंट्री आणि आतमध्ये लाईन लावण्यात. आणि इकडं स्टार्टिंगलाच गणपतीचं मंदिर मस्त आहे. आता कन्स्ट्रक्शनमुळे जरा सगळं चेंज केलंय. तिथं गायमुख होते इथं पाया पडून दिसतंय काय. हा बघा जरा दिसत असेल तुम्हाला थोडंसं. इकडूनच पहिले एंट्री द्यायची या साईडने. इकडून आत जायचो त्या साईडने. आता सगळं चेंज केलंय. कन्स्ट्रक्शन चाललंय म्हणून वाटतं सगळं चेंज केलंय. कोई ना निघूया आपण बाहेर पण खूप काही आहे घेण्यासारखं. तुम्हाला दाखवतो सध्या. येस मॅन या इट्स विथ अस. दर्शन झालंय. चप्पलासाठी आता चप्पल घेऊन मस्त इथं जरा फिरूया. दाखवतो तुम्हाला काय घ्यायला काय आहे काय. ह्याला पडलोच होता. डॉक्टर पवेलियन ₹5 एक चप्पल. हेचे किती कमत असेल होय ना. फ्री पाहिजे होतं श्रद्धा. जर कोण वयस्कर असेल तर त्यांना गाडी आहे. तुम्ही गाडी घेऊ शकतात. चालायला त्यांना प्रॉब्लेम येत असेल तो तिकडून तिकडं थोडासा लांब आहे. खूप काय आहे घेण्यासाठी. मूर्ती बिर्ती पूजेचं सामान जास्त करून. आहे ना. सोलापूरला आले आणि सोलापुरी चादरी घेतली नाही घ्यायची नाही. खूप खूप आहेत घरी म्हणून. गोमाता त्यांचा काहीतरी लफडा होणार वाटतं असं वाटतं मला. नाही सॉल्व मस्तपैकी चाललेत. आणि तुम्हाला बोललेलो ही गाडी म्हणजे गाडीचा तुम्ही कोण वयस्कर किंवा काय आजार असेल
ते असे चांगलं आहे पायाचा. तर या सध्या चालू आहे, आता जेवायला जाणार आणि जेवून घरी म्हणजे इकडचं त्या लॉजवर. नंतर मग संध्याकाळी बस आहे ना या बस. ते बरं आहे की दुपारची बस नाही ना तर लपडा आला असता म्हणजे उन्हामध्ये असं गरमीमध्ये. संध्याकाळी आहे ना, संध्याकाळीमध्ये जरा थंड असेल मग जरा चांगलं असतं. या लेट्स गो. पकडापकडी खेळत आहेत सगळं असं वाटतं मला. नाही एक दुसऱ्याचं सहाय्य करू. ते बोलतात ना शाळेत एकाच्या पाठी एक चालायचं. असं वाटतं की मला मारते. नाही चिल आहे. गाडीमध्ये छोटी गाडी पण आहे, कमी जण असतील तर मोठ्या गाड्या पण आहेत. मित्रांनो आलेलो आहे बॅक टू पवेलियन, म्हणजे मिनी पवेलियन इकडचं लॉजचं. तर तुम्हाला बोललेलो इथं सकाळचा हा सीन दाखवलेला हा वाला की ह्या साईडला जायचं आपल्याला. झाला पण टाइम गेला, पण जे करता ते करून घ्या. मोटिवेशन जरा कमी आहे. मोटिवेशन जरा आपलं हे होतंय, पण समजा भावना समजा. मित्रांनो रेडी झालो आहे, कारण की प्लॅन असा होता की डायरेक्ट जेवायला जायचं. वडिलांचा प्लॅन होता, पण तुम्हाला माहितीच आहे बॉस कोण असतं फॅमिलीमध्ये. तर आई बोलली फ्रेश होऊन सगळं कपडे चेंज करून जाऊया. तर चाललो आहे थोडंसं जेवायचं नावापुरता आणि आपल्या मार्गाला म्हणजे परत येऊन झोपायचं जरा थोडा वेळ जरा. आणि 4ला इकडून लॉगआउट बोलतो आईच्या गावात काम. 4ला इकडून निघायचं आहे आणि बसचा पण जवळ आहे, चालत ते पण दाखवेन तुम्हाला. तर सध्यापुरता लेट्स गो जेवूया या. सध्या ऊन कमी आहे बोलते, ऊन जास्त आहे आणि इकडं आलो आहे सध्या खायला. बघूया कसं आहे, ट्राय करता पाहिजे वेगवेगळं नो. जेवण झालेलं आहे, चांगलं होतं टेस्ट. म्हणजे आवडली म्हणजे नॉर्मल काइंड ऑफ. तुम्हाला तिथं सुगरण भेटणार तर नाही, चांगली टेस्ट होती. तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही ट्राय करू शकता इकडं, कारण की आम्ही एक्सप्लोअर केला. या 5-6 वेळी कुठल्या तरी दुसऱ्या हॉटेलमध्ये होता, तर चव एक्सप्लोअर केली पाहिजे ना. सारखं ते काय तर होई ना. आता चालू आहे आपल्या घराची, तर चालू आहे की कुठं चालू आहे? रूमवर चालू आहे. हो माय गॉड, हो ना चालू आहे आता रूमवर. हा थोडंसं जेवण दाखवलं, थोडंसं जेवताना काय दाखवणार आता, म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट तो येत नाही ना. ओके तर सध्या थोडं फिरूया, ऊन पण आहे. रूमवर जायचं हे करूया, पण जरा बघूया काय घ्यायचं असेल तर इकडं. तर यस चला. अशा प्रकारे परतीच्या मार्गावर आम्ही सगळे यस. बस पकडायची आहे. बस कधीची आहे? 5:20ची बस आहे सध्या. आणि आता वाजलेत 4. तिकडे जाऊन टाइमपास करायचा आहे बस स्टॉपला. यस कोई ना, चला बस स्टॉप दाखवतो तुम्हाला. टंटिंग तिकीट काढा. तिकीट नाही काढतो पण, होय ना चला. मस्त की मंदिरचा वे आणि आपलं जायचं या हवे. चहा पिऊन जायचं शेवटचा निरोप. पण त्या साईडला जेवलेलो, या साईडला बस स्टॉप आहे, जवळच आहे. या साईडला मंदिर, स्ट्रेट जाऊन राईटला. या साईडला स्ट्रेट बस स्टँड. तर आपली बस येऊस तर वाट बघायला लागेल, होय ना. इकडे बसायला आहे ना मस्त की ढग आलेत. अजून पुढे येऊन मुंबईला जाणाऱ्या बस या साईडला येतील. आणि इथं पण येतात. इकडे एक बस स्टॉप आहे, तुम्हाला मगाशी बोललेलो, तिकडं पण येतात बस, पण इकडं या साईडला पहिले येतात. त्या साईडला मेन डेपो. तुम्हाला लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची. सध्या आमच्याकडे खूप टाईम आहे, टाइमपास करायला पाहिजे आता. यस 1 तास आहे. पाणी पिणे घ्या.
लालपरीतून जायचं आहे मस्तपैकी. काय बोलते मम्मी? लालपरीतून कोकणात जायला पण मजा येते खूप. आम्ही खूप वेळा गेले कोकणात. कोकणातले पण व्लॉग येणार आहेत. कारण की घर इन प्रोसेस बॉईज तुम्हाला दाखवतो नंतर, म्हणजे काय घर इन प्रोसेस. तुम्हाला कसं वाटतंय काय चाललंय परत घरी? तर काय म्हणलंय तुमचं? होय ना, स्टार्टिंग क्लास काय बोलायचं कळत आहे. मी पण खूप प्रॅक्टिस केलाय. गावात बोलत काय जर विचार करतो का ना, खूप चांगलं झालं दर्शन, खूप चांगलं. आम्हाला खूप वेळ म्हणजे बघायला भेटलं. म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे हे केलं काय ते कोण बुक केला ते असतात भटजी. भटजी ते होते आमच्या इकडचे ओळखीचे. त्यांनी गारणं पण घातलं तिथे सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं. तसं मग चांगलं वाटतं. आता परत सर्व दर्शन व्यवस्थित झालं. आता परत इथं घरी पुन्हा चाललो. जाऊच वाटत नाही. थोडं एवढं फोटो तिकडे बोलले मला घरी जायचं आता. होय ना, घरी जायचं आहे भाई. गाडी येणार मस्त की जाऊया घरी. पुन्हा घर ते ते- घर असतं त्यात देण. पुन्हा ते shooting, जेवण करा. या. गावी जा मग, गावी जाऊन राहा. गावी पण सवन येऊन. तेच. होय ना, भेटूया आता. गाडीचा इंतजार करतोय आम्ही. झाले 1 मिनिट आलो. बोन दाल खिचडी घेतली अशा प्रकारे. मदर नॉकआउट झाले. नाही काय खाते आता, उलटी होईल. होय ना, जेवढा आहे तेवढा खाऊन जाऊ आणि पटापट. प्रवास खतरनाक आहे. यस, प्रवास भयानक. ट्रेनचा पर्पज छान आहे. ट्रेनचं छान आहे. होय ना, लाईट पण भयानक आहे. जाऊ दे. मित्रांनो, पनवेलला आलेलो आहे अशा प्रकारे. स्वीट होम चाललो आहे घरी आता. एक ॲडव्हेंचर सप्लाय. दुसऱ्या ॲडव्हेंचरसाठी सबस्क्राईब करत राहा. नो सध्या काळोख असेल दिसणार नाही. तिकडे पुढे येऊ टेक. तर मित्रांनो, घरी आलेलो आहे आपण. होम स्वीट होम जे बोलतात ते. आणि आता एक ॲडव्हेंचर संपला आहे, पण असे अनेक ॲडव्हेंचरकडे करायचे आहेत पुढे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. याला बसवाल्याने उतरवलं पनवेल स्टेशनला. म्हणजे जरा पुढे उतरताना खांदा कॉलनी ते असते, मध्येच रस्त्यातच आहे. बट कोई ना, काय करणार त्यांचं पण सांगता येत नाहीत. तिकडून रिक्षा घेतली. रिक्षाला पण गेले 100 रुपये. कोई ना, सकाळचा वेळ कोण नव्हतं म्हणून. कोई ना, झालेला आहे दिवस, संपलेला आहे. जर्नी पण एंड झालेली आहे. घरी जाऊन काय थोडं झोपायचं, जरा थोडं तोंड असं फ्रेश होऊन. कारण की सगळे पारोश आहेत. आई पण एकदम नॉकआउट झालेली नाही ना, हँग. कोई नाही, तसं उजेड आहे म्हणून. चला मग भेटू अशाच व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.